कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत, खांदे कोपरं रिलॅक्स. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन उजव्या नाकपुडीने. यथाशक्ती 15 आवर्तन. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि यथाशक्ती 15 आवर्तन. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डाव्या बाजूने 15 आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोड. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि यथाशक्ती 15 आवर्तन. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर. करूया कपालभातीची यथाशक्ती 15 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि यथाशक्ती 15 आवर्तन. काही क्षण शांत. श्वसन मार्ग दोन्ही नाकपुडे मोकळ्या झालेले आहेत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. सॉरी. तोही श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. उच्चार. ओम. काही क्षण शांत. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तांतरी. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
दोन्ही पाय समोर, विश्रांती. जरा 1 सेकंद द्या. शांती. करणार आहोत नौकाचालन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतून पुढे. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ दे. 3 4 आणि 5. आता दोन्ही हात समोर असतील आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5. थांबायचंय. सावकाश थांबायचंय. आज आपण थोडेसे गुडघ्याचे सूक्ष्म व्यायाम बघणार आहोत. तर काय करायचंय, आपल्या दोन्हीही हातांची अशी चिमूट करायची बोटांची आणि आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायची, उजव्या गुडघ्याच्या वाटीवर. अशा प्रकारे हात आणि फक्त उजव्या गुडघ्याची वाटी अशी वर खाली करायची. फक्त उजव्या गुडघ्याची वाटी आपल्या 2 बोटांच्या आधाराने फक्त अशी वर खाली करायची आणि मग ती अशी गोलाकार फिरवायची. फक्त वाटी गुडघ्याची. विरुद्ध बाजूने. बरोबर. आता हेच तसंच डाव्या गुडघ्याला. डाव्या गुडघ्याची वाटी आधी वर खाली करायची आणि मग गोलाकार फिरून घ्यायची, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. दोन्ही हातांचे तळवे जे आहेत ते दोन्ही गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे आणि पामिंग करायचं, घर्षण करायचं गुडघ्यांच्या वाटीवर. बरोबर. आणि पुन्हा गोलाकार फिरून घ्यायचे विरुद्ध बाजूने. थांबायचं. दोन्ही हात मागे घ्यायचे सपोर्टसाठी, पाय जोडलेले. आणि आता श्वास घेत आपले गुडघे जे आहेत ते जमिनीकडे प्रेस करायचे आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचे. श्वास घेत गुडघे प्रेस करा जमिनीकडे आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. अजून एकदा श्वास घेत प्रेस करायचं आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचं. आणि आता थोडंसं दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि दोन्ही हात बरोबर आपल्या गुडघ्यांच्या मध्ये ठेवायचे. आणि पुन्हा आपल्या गुडघ्यांनी हाताच्या मुठीवर प्रेशर द्यायचं, रिलॅक्स करायचं. हाताच्या मुठीने प्रेशर, रिलॅक्स, प्रेशर, रिलॅक्स, प्रेशर, रिलॅक्स. आता दोन्ही पाय जळून घ्यायचे आणि आपले हात जे आहेत हे आता असे साईडला ठेवायचे आणि आता हाताने प्रेशर द्यायचं. मगाशी आपण गुडघ्याने प्रेशर दिलं होतं, आता हाताने द्यायचं. दोन्ही हात आपल्या बाजूला ठेवायचे आणि हाताने प्रेशर द्यायचं. गुडघे जास्तीत जास्त जवळ घ्यायचे, रिलॅक्स करायचे. जास्तीत जास्त जवळ, रिलॅक्स, जवळ, रिलॅक्स. जास्तीत जास्त जवळ,
आणि रिलॅक्स. पुन्हा जवळ घ्यायचे, रिलॅक्स करायचे. आता पुन्हा दोन्ही हात मागे, फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं. अँकल जॉईंट्स मधून उजवं पाऊल आणि जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे आणि पुन्हा सेंटर. तसंच जमिनीला घासत घासत सेंटर मध्ये पुन्हा जास्तीत जास्त उजवीकडे. बरोबर, सावकाश क्रॅम्प येऊ शकतो म्हणून. आणि पुन्हा मध्यम मध्ये पुन्हा एकदा उजवीकडे जास्तीत जास्त आणि मध्यभागी. उजवा पाय रिलॅक्स करायचा आहे, डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आहे आणि आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे जमिनीला घासत आणि सेंटर. डावीकडे सेंटर, डावीकडे सेंटर. थांबायचंय, डावं पाऊल रिलॅक्स करायचंय, पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता फक्त उजवा पाय फोल्ड करायचा आणि या स्थितीमध्ये थांबायचं. हाताची पकड पूर्णपणे उजव्या पायाला द्यायची आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा, डोळे अलगद मिटून घ्यायचे, पाठकणा सरळ. बैठक स्थितीमधलं हे अर्ध पवन मुक्तासन आहे. 2 श्वासाची. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर सावकाश हाताची पकड सैल करायची आहे. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण उजव्या गुडघ्याच्या खाली, उजवा गुडघा वर घ्यायचा आहे, म्हणजे पाय वर घ्यायचे गुडघ्यातनं आणि रोटेट करायचंय क्लॉकवाईज. फक्त गुडघ्यातनं पुढचा पाय गोलाकार फिरतोय. बरोबर. विरुद्ध बाजूने 2, 3, खाली पाऊल जमिनीकडे येऊ दे, 4 आणि 5. गुडघ्याचे सांधे मोकळे होतात. उजवा पाय सरळ करायचा आणि आता डावा पाय फोल्ड करायचा. त्याला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे. उजवा पाय सरळ असेल जमिनीवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. उजव्या डाव्या मांडीचाच प्रेशर आपल्या पोटावर येतोय. सावकाश डोळे उघडायचे, हाताची पकड सैल करायची आणि आता दोन्ही हातांची बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली, डावा पाय गुडघ्यातनं वर घेऊन गोलाकार. 1, 2 पाऊल जमिनीकडे येऊ दे, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय, डावा पाय सरळ करायचाय आणि थोडा वेळ विश्राम. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता उजव्या पायाची टाच डाव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये फिक्स करायची, उजव्या पायाची टाच. आणि आता एकदा आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचंय, डावा हात वर आणि मग डाव्या बाजूला. अशा प्रकारे डायनेमिक हालचाल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, बरोबर 10. थांबायचंय. उजवा पाय खाली आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे. त्याची टाच उजवा पायाच्या अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये फिक्स करूया आणि सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, 3, खाली अंगठा जमिनीला लागू देत आणि एका साईडने करंगळी. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. थांबायचं. थांबायचं. दोन्ही पाय पुन्हा खाली आणि विश्राम. मान मागे सैल सोडायची, रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. उजव्या पायाचा अंगठा पकडायचा, डावा हात मागे आणि उजवा पाय तुम्हाला जेवढा वर घेता येईल तेवढा वर घ्यायचा आहे. पायाचा अंगठा पकडून जेवढा गुडघ्यातनं सरळ असेल. ठीक आहे. पुन्हा खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. सावकाश रिलॅक्स. आता डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि डावा पाय जास्तीत जास्त वर, खाली, गुडघ्यातलं सरळ, वर, खाली, वर, खाली, वर, खाली,
लास्ट वन वर खाली. थांबायचंय. दोन्ही पावलं जोडून घेऊया. हाताची पकड पावलांच्या भोवती, पाठकणा सरळ. गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि आता उजवा गुडघा उजवी मांडी वर आणि मग डावा गुडघा डावी मांडी वर. अशा प्रकारे डायनेमिक हालचाल. 1 2. बरं, आता इथे आपल्याला कुठेही असं उजवीकडे डावीकडे न फिरता पाठकडा सरळ ठेवा आणि फक्त उजवा पाय वर आणि मग डावा. उजवा डावा. थोडस सुरुवातीला कठीण जाईल, पण हळूहळू आपल्याला याची नक्कीच प्रॅक्टिस झाल्यावर सोपं वाटतं करायला. थोडेसे आपले तिथले सांधे मोकळे झाले की मग थोडासा लवचिकपणा येतो आणि मग सहज मुवमेंट करता येतं. थांबायचंय. पुन्हा पावलांची पकड व्यवस्थित घट्ट करायची आणि आता आपण फक्त एकदा उजव्या बाजूला टर्न होणार, म्हणजे डुलायचंय आपल्याला. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे येताना गुडघे मांडी पूर्णपणे वर येईल आणि उजवीकडे जाताना डाव्या बाजूचं. बरोबर. 2 3 4 5 6 7 8 9 लास्ट आणि 10. थांबायचंय. थांबायचंय. हाताची पकड पुन्हा एकदा घट्ट आणि आता थोडीशी डायनेमिक हालचाल करून घेऊया. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली. हिप जॉईंट्स मोकळे झाले की मग आपल्याला मुवमेंट करायला सोपं जातं. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आणि आता फक्त आपली जीभ तोंडातल्या तोंडात गोलाकार फिरवायची. आपण असं इमॅजिन करायचं की आपल्या तोंडामध्ये एखादी गोळी आहे आणि ती आपण चघळतोय. ठीक आहे. जीभ तोंडातल्या तोंडात गोलाकार फिरवायची. तोंड बंद आणि जीभ गोलाकार फिरवून घेऊया. विरुद्ध बाजूने. थांबायचं. बघा किती कठीण वाटतं आपल्याला जेव्हा आपण हे करतो, पण हे अतिशय महत्वाचं आहे. याच्याने आपले अल्झायमर म्हणजे आपल्या स्मरणशक्तीसाठी जिभेचे सूक्ष्म व्यायाम फार महत्वाचे आहेत. जसं मी मागच्याही वर्गामध्ये सांगितलं होतं की आपली 5ही ज्ञानेंद्रिय आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहे. त्यामुळे ते ऍक्टिव्हेट ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आता जीभ जास्तीत जास्त बाहेर, आपल्या जिभेचा शेंडा आपल्या आपल्या हनुवटी जवळ येईल आणि वर, आणि हा शेंडा नाकाच्या शेंड्याच्या इथे देण्याचा प्रयत्न करा. बरं, आता मान आपल्याला सरळ ठेवायची. ती कुठेही पुढे मागे न करता फक्त जीभ बाहेर आणि वर आणि खाली. आणि आता तशीच जीभ बाहेर घेऊन यायची आणि गोलाकार फिरवायची. बाहेरच्या बाहेर गोलाकार. थांबायचंय. डोळे मिटून घ्यायचे आणि जाणीव आपल्या संपूर्ण जिभेच्या स्नायूंकडे. तिथे ज्या आपल्या सलायवरी ग्लँड्स आहेत, म्हणजे लाळ ग्रंथी आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला ताण जाणवेल. संपूर्ण जिभेचे स्नायू ताणले गेले होते आणि तिथे तुम्हाला किंचितसा बदल जाणवेल. त्याची जाणीव.
आता एक श्वास भरून घ्यायचा, आपले गाल फुगवायचे आणि सावकाश ओठांचा चंबू करून गालामधली हवा बाहेर सोडायची. एक श्वास भरून घ्यायचा, गाल फुगवायचे. जसं आपण फुगा फुगवतो आणि फुग्यातून हवा बाहेर सोडतो त्याप्रमाणे कृती. पुन्हा श्वास भरून घ्या आणि गाल फुगवा. अजून एक राउंड. श्वास भरून घ्यायचा, गाल फुगवायचे. रिलॅक्स. आता आपल्या दोन्ही हातांची जी बोटांची चिमूट आहे त्याच्याने आपले डोळे असे मोठे करायचे, रिलॅक्स करायचे. डोळे मोठे ताणायचे, रिलॅक्स. ताणायचे, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आता फक्त आपली बुबुळं एकदा उजवीकडे, डावीकडे फिरतील. फक्त बुबुळं मान नाही हलवायची. बुबुळं एकदा उजवीकडे, डावीकडे. तिरप्या नजरेने उजवीकडे पाहूया, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. पुन्हा वर, वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. एकदा उजवीकडे पाहूया, वर, डावीकडे, खाली. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. आता विरुद्ध करूया. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. लास्ट. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. डोळे मिटून घेऊया. रिलॅक्स. तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण आता पद्मासनस्थ योग मुद्रा आणि त्यासाठी पद्मासन, अर्धपद्मासन. अगदीच नाही जमलं तर मग साधी मांडी. पद्मासन, अर्धपद्मासन घालायचे किंवा साधी मांडी. पाठ सरळ. डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड आपल्या जिथे पाठीचं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायची आहे. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची आहे नजर समोर. ज्यांना पाठ दुखणी आहे त्यांनी पुढे झुकताना अगदी यथाशक्ती कृती करा. अट्टाहास न करता करण्याचा प्रयत्न. नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घेताना हलकीशी हनुवटी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे सुद्धा. आधी आपल्या पोटाचा भाग आपल्या पावलांच्या इथे येईल, मग आपल्या छातीचा भाग पुढे येईल, मग आपला गळा, हनुवटी, त्यानंतर आपलं नाक आणि अंतिम स्थितीमध्ये कपाळ जमिनीकडे सैल सोडा किंवा कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग, मांड्यांचा भाग न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये हाताची पकड सैल सोडा. खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल करा. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल त्यांनी हाताची मूठ सोडून द्या. दोन्हीही हातांच्या मुठी वळवा. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ टेकवा. आणि इथे सुद्धा तुम्हाला खांदे सैल सोडायचे. पाठीचा मणका लोअर बॅक पासून वरपर्यंत काढला गेलाय. पोटावरती प्रेशर आहे आणि रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने चेहऱ्याच्या दिशेने व्हायला सुरुवात. नुकतेच आपण जिभेचे आणि डोळ्यांचे गालाचे सूक्ष्म व्यायाम केले त्यासाठी ही योग मुद्रा कॉम्प्लिमेंट असते. यथाशक्ती थांबायचे. श्वास घेतोय सोडतोय. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्यात त्यांनी आता उलट चाल करताना पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. थोडेसे खांदे आणि कोपरं मागे खेचून घ्यायची आहे आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत 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 कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून तिथे किंचितसा थांबवा. रक्ताचा प्रवाह जो बदललेला आहे तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. आणि एकेका पायाने पद्मासन, अर्धपद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि रिलॅक्स.
आपण आता एक हलकासा बॅकवर्ड बेंड घेऊया. फॉरवर्ड बेंड घेतलाय तर बॅकवर्ड बेंड. दोन्ही पाय समोर जोडलेले. मॅट वर बसून करा. खाली चटई किंवा चादर असेल तर हात झटकू शकतात. आता दोन्ही हात जे आहेत, हाताची कोपरे जी आहेत ही खाली जमिनीला टेकवा. काल जी आपण कृती केली होती त्याच्यात आता पुढची कृती आपण करणार आहोत. दोन्ही हातांची कोपरं जमिनीला टेकवा. आता जिथे आपली हाताची कोपरं होती तिथे आता आपल्या हाताचे तळवे ठेवा. जिथे आपली हाताची कोपरं होती तिथे हाताची तळवे. ओके. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर चला. पावलं जमिनीकडे सैल सोडा आणि मान मध्ये सैल. आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश सीटचा भाग जमिनीवर. हात तसेच ठेवायचे. थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. पुन्हा दोन्ही पावलं जोडली. श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. रिलॅक्स. दोन्ही पायांवरती अंतर. विश्रांती. मनगटावरती जास्त जोर वाटत असेल तर हात झटकून घ्या. करूया आपण गोमुख आसन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. आधी उजवा पाय, त्याचं पाऊल डाव्या मांडीजवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या वर. दोन्ही गुडघे एका सरळ रेषेत येण्यासाठी थोडस सीटचा भाग वर उचलायचा आणि पुन्हा जमिनीवर ठेवायचा. सावकाश. पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची म्हणजे बरोबर आपला बेस खाली जमिनीवर जातो. आता डावा उजवा गुडघा वर आहे त्यामुळे डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर आणि मग उजवा हात. डोळे मिटून घेऊया. लक्ष श्वास मध्ये. श्वास घेतोय, सोडतोय. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे म्हणून इथे काही सेकंद थांबायचं आणि त्यानंतर बद्ध हस्त गोमुखासन. डोळे उघडायचे. उजवा हात वर घ्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला आणि तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे नेऊया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. नंतर समोर किंवा नॅपकिनचा आधार घ्या. डोळे मिटून लक्ष श्वास घ्यायचे. दीर्घ श्वसनाची आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास बनायचा. संत गतीने सोडूया. डोळे उघडायचे. उलट चाल करताना प्रथम डावा हात गुडघ्यावर येईल खाली असलेला, मग उजवा हात. खाली असलेला डावा पाय सरळ करूया. ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल तुझ्या सीटच्या जवळ. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. दोन्ही गुडघे एका रेषेमध्ये घ्यायचे. प्रयत्न करायचा अट्टहास. आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा आणि मग डाव्या हाताचा. पुन्हा डोळे मिटून देहधारणा. कुठल्या बाजूने आपल्याला हे आसन उत्तम जमत आहे हे आपलं आपण तपासूया. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा आहे. तो मागे फोल्ड करायचा आहे. मान आपली सरळ असेल आणि त्यानंतर उजवा हात मागे घेऊन हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. मान सरळ समोर बघायचं आणि मग डोळे मिटून घ्यायचे. डावी बाजू ताणली गेली आहे. दीर्घ श्वास लागते. एक आवर्तन आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास आणि सावकाश श्वास सोड. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम आपला डावा हात जो आहे तो खाली, सॉरी उजवा हात जो खाली आहे तो प्रथम गुडघ्यावर येईल. मग वर असलेला डावा. खाली असलेला उजवा पाय सरळ करूया आणि मग वर असलेला डावा. आणि विश्रांती. मान सैल सोडूया. रिलॅक्स होऊया. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. सावकाश दंड स्थितीमध्ये विश्रांती.
करणार आहोत आपण पुन्हा बशा. दोन्ही पायांमधले अंतर घ्यायचंय. उजव्या हाताने डावा कान पकडायचा, डाव्या हाताने उजवा कान पकडायचा आहे. आणि आता सावकाश श्वास घेत घेत खाली बसायचं आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. सावकाश श्वास घेत खाली आणि श्वास सोडत सोडत वर. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती थोडा वेळ मान मागे सैल सोडून घ्या. रिलॅक्स व्हा. करूया नेक रोटेशन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आपल्या कमरेवरती. आणि आता सुरुवात करूया नेक रोटेशनला. आपली सावकाश हनुवटी गळ्यातले येईल आणि आता मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी सावकाश. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. विरुद्ध बाजूने करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट. डावीकडे पाठीमागे आणि उजवीकडे मध्य. सावकाश मान सरळ करूया. दोन्ही हात खाली, नजर समोर आणि विश्रांती. करूया आपण ताडासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दंडांत स्पर्श दोन्ही कानांना आणि आपले हाताचे तळवे स्थिर. नजर समोर. आता श्वास घेत टाचा वर घ्यायचा आणि श्वास सोडताना खाली आणि हाताची पकड डोक्यावर. ठीक आहे. आपण ताडासन श्वसन करू. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट वन. श्वास घेत वर आणि श्वास सोडत सोडत खाली. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. करूया आपण त्रिकोणासन आणि त्यासाठी दोन्ही पायांवर अंतर घ्यायचं जास्तीत जास्त. दोन्ही हात खाली आपण सरळ. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतून पुढे झुकायचं. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे जाईल. डावं पाऊल अँकल पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डावा खांदा रिलॅक्स करा आणि आपली नजर डाव्या हाताच्या पंजावर. इथे यथाशक्ती थांबा. श्वास चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू उजवा हात खांद्यातून सरळ करूया. श्वास घेत घेत कमरेतून सरळ होऊया. थोडा वेळ थांबायचं आणि आता हीच कृती सावकाश विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊन श्वास सोडत कमरेतून पुढे झुकायचं आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल अँकल पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. उजवा खांदा डावा खांदा रिलॅक्स असेल. श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत आपल्याला डावा हात सरळ करायचा आहे. तो श्वास सोडून श्वास घेत घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी आणि पुन्हा एकदा विश्रांती. आता आपण 2 सूर्यनमस्कार आणि 2 चंद्रनमस्कार करणार आहोत. तर सुरुवातीला सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे उभं. दोन्ही पाय जोडलेले. पाय घेऊन हात जोडून सुरुवात. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्तोत्तमासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंग, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन,
11 12 ओम भास्कराय नमः. 1 2 3 4 10 5 6 7 8 9 डावा पाय पुढे 10 11 12. आणि आता चंद्र नमस्कार सावकाश करा. सोपा आहे असं एकत्रित आपण करू शकतो. सुरुवात करूया. 1 नमस्कार आसन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त बाणासन, 4 आता उजवा पाय मागे घ्या आणि वीरासन करायचं. 4 वीरासन. 5 दंडासन. दोन्ही हात खाली टेकवायचे. डावा पाय मध्ये घ्यायचा. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. पुन्हा 9 वीरासन. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. दोन्ही हात जोडायचे. मान घ्यायचे. 9 वीरासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कार. अजून एकदा पालखी सुरू करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे वीरासन. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन आणि आता 9 उजवा पाय पुढे वीरासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. श्वासाची गती वाढली असेल तर आता श्वास घ्या. तोंडाने सोडा आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि पाठीवर पडून विश्रांती. एका खुशीला म्हणा आणि पूर्णपणे रिलॅक्स. श्वासाची गती हृदयाची गती वाढली असेल वाढताना मोठा श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. करूया आपण उत्तान वक्रासन आणि स्थिती. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. पाय होल्ड करा. उजवणी लावा. टाच आपल्या सीटच्या जवळ. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हाताची पकड डोक्याच्या मागे. गुडघे मांड्यावर जोडलेले आहेत आणि आता पाय उजवीकडे मान डावीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. पाय आपले उजवीकडे आहेत. मान डावीकडे. अंतिम स्थितीमध्ये संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल करून द्या. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करून द्या. उलट चाल करताना आपले पाय सरळ मान सरळ. त्याचा सीट पासून लांब गेला असतील तर एकदा सीटच्या जवळ घ्या. पुन्हा हाताच्या बोटांची मुठभर डोक्याच्या मागे. जोडलेले पाय उजव्या बाजूला जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवी. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पहा. डोळे बंद. तोंड बंद. श्वास विरुद्ध बाजूने ताण दाब याचा अनुभव घेतोय. चेहऱ्यावर हलकासा स्मितहास्य आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. उलटचाल करूया. सावकाश मान आणि पाय मध्यभागी. हाताची पकड सोडून द्या. पाय तसेच ठेवा. फक्त पायामध्ये अंतर घ्या. गुडघे मांड्या आणि पावलं याच्यामध्ये अंतर असेल
आपण करणार आहोत आता सेतू बंधासन. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. संपूर्ण हात आपले वरच्या बाजूने ताणले गेले आहेत, स्ट्रेचिंग आहे. आणि आता आपल्या सीटचा भाग वर उचला, पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला आणि आपली हनुवटी तळायला लावा. दोन्ही हात वरच्या बाजूने अजून ताणायचे आहे. ओके, छान छान दिसते दर्शक. आणि इथे थांबायचं. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट पान करताना श्वास घेऊया आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊन जाईल आणि त्यानंतर कमरेचा भाग आणि सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती घेऊया. रिलॅक्स. अवकाश एका कुशीला जोडूया आणि पोटावर पडून एका गालावर पडून विश्रांती. एक ऍडव्हान्स आसन करूया, धनुरासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, दोन्ही पाय फोल्ड करत उजव्या हाताने उजवा अँकल, डाव्या हाताने डावा अँकल पकडा. कपाळ जमिनीवर आहे. आणि आता सावकाश मांड्या जमिनीपासून वर उचला. आपोआप आपलं कपाळ वर येईल आणि यथाशक्ती वरती येण्याचा प्रयत्न करा. मागच्या बाजूने पाय थोडेसे ताणायचे, नजर समोर आणि श्वास तर श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना कपाळ जमिनीवर येईल. हाताची पकड सोडा, एका कुशीला बघा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. श्वास भरून घ्या, सावकाश सोडा. आणि हळूहळू एका कुशीला बळा आणि बैठक सिद्धी होते. अगदी सावकाश, कुठेही गडबड घाई न करता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्हीही हातांची आपण करणार आहोत आज वायू मुद्रा, जी आपण आधीही पाहिली होती. आपलं पहिलं बोट जे आहे त्याचं टोक अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचंय आणि त्या बोटाला अंगठ्याने लॉक करायचं. हाताची वायू मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. नॉर्मल श्वासाकडे लक्ष. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. हाताची वायुमुद्रा सोडून घ्यायची. दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. प्राणस्येदवशे सर्वं पृथिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. मान सरळ, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. करूया अनुलोम विलोमची आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे मिटून पुढची साधना करण्याचा प्रयत्न करा. आणि आता उजवी नाकपुडी सहज बंद.
डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने रेच. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने रेच. डावीने पुरा. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संथ रेच. लास्ट डावीने पुरा. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने सावकाश रेच. डावा हात गुडघ्यावर ज्ञान असते. डोळे अलगद म्हटलेले आहेतच. चेहरा शांत आहे. खांदे कोपरे रिलॅक्स आहे. करूया शीतलीची 2 आवर्तन. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुर. जिभातमध्ये नाकाने संथ रेच. पुन्हा एकदा जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुर. जिभातमध्ये तोंड बंद. नाकाने रेच. जिभेची पन्हाळ. तोंडाने पुर. जिभातमध्ये तोंड बंद. नाकाने रेच. करूया शीतकारीची आवर्तन. ओठ विलव दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पुर. दाताच्या पटीतनं आवाज मध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद. नाकाने रेच. पुन्हा ओठ विलव दातावर दात. तोंडाने पुर. तोंड बंद. नाकाने रेच. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ लयबद्ध. कारण आहोत आपण भ्रामरीची आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पुर. आणि रेचक करताना भ्रमरगुच्चन. खोलवर दीर्घ पुर. रेचक करताना भ्रमरगुंजन. शेवटचा आवर्तन. खोलवर दीर्घ पुर. रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्राम. आज आपण क्विक रिलॅक्सेशन करणार आहोत.
सावकाश एका कुशीला वळते आणि पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. करणार आहोत QRT, क्विक रिलॅक्सेशन टेक्निक. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जुळून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या. दोन्ही पाय जुळलेले, हाताच्या मुठी वळलेल्या आहेत आणि आता संपूर्ण शरीर आपल्याला आवळून घ्यायचंय, टाईट करायचंय. पावलापासून ते हाताच्या मुठीपर्यंत संपूर्ण शरीर टाईट. सुरुवात करूया. आपले पावलांची बोटं टाईट करायचे आहेत, अँकल जॉईंट्स टाईट, आपल्या पोटऱ्या टाईट, गुडघे टाईट, मांड्या टाईट, सीटचा भाग टाईट, टाईट, टाईट. संपूर्ण चेहरा टाईट करायचा आहे, डोळे गच्च मिटून घ्यायचे आहेत, दातावर दात आणि टाईट टाईट टाईट. संपूर्ण शरीर आवळून आवळून घ्यायचंय, आवळून घ्यायचंय, डोळे गच्च मिटून टाईट 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 आणि रिलॅक्स. सैल सोडा. हात तसेच ठेवा, डोक्याच्या दिशेने वर. आपल्याला पुन्हा एकदा हीच कृती करायची. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि संपूर्ण शरीर आवळायला सुरुवात करायची. सुरुवात पावलापासून. दोन्ही पावलं टाईट करूया, अँकल जॉईंट्स टाईट, पोटऱ्या टाईट, गुडघे टाईट, मांड्या टाईट करायच्यात, आवळून घ्यायच्यात, जास्तीत जास्त आवळून घ्यायचंय. संपूर्ण स्नायू आपले आवळून घ्यायच्यात, आवळून घ्यायच्यात, टाईट करायचंय. सीटचा भाग, पाठीचा मणका, पोटाचा भाग, हात, आपले दोन्ही हात, हातांच्या मुठी टाईट करायच्यात, डोळे गच्च मिटून घ्यायचे, दातावर दात लावायचे आणि संपूर्ण शरीर टाईट 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 आणि रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या. पावलांमध्ये, आपल्या हातांमध्ये अंतर घ्या. हाताच्या मुठी सैल सोडून द्या, एकदम रिलॅक्स. चेहरा शांत. चेहऱ्यावरचा, डोळ्यांवरचा, कपाळावरचा संपूर्ण ताण घालून टाका, एकदम रिलॅक्स. एक श्वास भरून घ्या नाकाने आणि तोंडावाटे सावकाश सोडून द्या. संपूर्ण स्नायू, सांधे मोकळे झालेत, सैल झालेले आहेत याची जाणीव. हळूहळू आपल्या श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेतोय, पोट वर येतंय, श्वास सोडतोय, जमिनीच्या दिशेने जातंय पोट. थंड हवेचा स्पर्श श्वास घेताना दोन्हीही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाचीही जाणीव होतीये. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मक प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना या सृष्टीत माझ्या मनामधली संपूर्ण नकारात्मकता मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम आहे, औषध विरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. आपला हा नेहमीचा संकल्प जेव्हा आपण या शरीर मनाच्या शांत स्थितीमध्ये देतो, तेव्हा तो सिद्धीस जातो, पूर्णत्वास येतो. मी सुखी आहे, समाधानी आहे. या आनंददायी स्थितीतून हळूहळू आपण आता सावकाश बाहेर येणार आहोत. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील, गुरुजन, इष्ट देवता यांचं चित्र आणूया. त्यांना स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन.
आपलं जे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, त्याकडे आपली योग्य अशी वाटचाल सुरू आहे. आणि ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळूहळू आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये अगदी हलकीशी हालचाल करा. आपली मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. थोडेसे पाय फोल्ड करा आणि या स्थितीचाही आनंद घ्या. हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. कुठलाही शरीराला झटका न देता डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. हातांची ज्ञान मुद्रा. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार करूया. संपूर्ण श्वास सोडून द्या. एक श्वास भरून घ्या आणि ओंकार. ओम. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात एकत्रित करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत नकले झोपूया. संपूर्ण नतमस्तक सरळ उभे बसावं. परंतु साधना ओम समर्थित आपला राग द्वेष अहंकार सोडून द्यायचा आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. श्वास सोडून नेत्र स्पर्श. अलगट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया सोमवारी सकाळी. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड.